Hello students, welcome to this video. Today we are going to learn 10th topic, banks and simple interest. In the previous videos we have learned about different types of accounts, ATM, credit and debit cards and the passbook. आज आपण थोडंसं इंटरेस्ट बद्दल रिव्हिजन करणार आहोत जे तुम्ही 6th स्टँडर्डला शिकलेला आहात. तर लेट्स रिवाइज. सुविद्या borrowed a sum of 30,000 rupees at 8 PCPA interest for a year from her bank to buy a computer. सुविद्याने काय केलेलं आहे, 30,000 रुपये 30,000 rupees घेतलेले आहेत at 8 PCPA इंटरेस्ट 8% इंटरेस्टने 30,000 रुपीज सुविद्याने फॉर अ इयर म्हणजे एका वर्षासाठी घेतलेले आहेत फ्रॉम हर बँकेतून घेतलेले आहेत टू बाय अ कम्प्युटर घेण्यासाठी बँकेतून सुविद्याने 30,000 रुपीज 8% इंटरेस्ट रेटने 1 इयरसाठी घेतलेले आहेत. At the end of the period, she had to pay back an amount of 2,400 rupees over and above what she had borrowed. म्हणजे काय, तर तो कालावधी संपल्यानंतर त्याच्या शेवटी she had to pay back an amount of 2,400 rupees over. तिला हे 30,000 तर एका वर्षानंतर द्यायचेच आहेत, त्याच्यावरती 2,400 रुपये 2,400 रुपीज तिला जास्त भरायचे आहेत. अँड अबाव वॉट शी हॅड बोरोड म्हणजे 30,000वरती तिला इतकी रक्कम जास्त द्यायची आहे. बेस्ड ऑन दिस इन्फॉर्मेशन फिल इन द बॉक्सेस बिलो. प्रिन्सिपल या सगळ्या याच्यावरून तुम्हाला हे सगळं ठरवायचं आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल अमाऊंट. सो द प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय, की तिने किती रक्कम घेतली आहे, तर 30,000. रेट ऑफ इंटरेस्ट 8%. इंटरेस्ट इज इक्वल टू रुपीज. आता बँकेने तिला हे जास्त रक्कम भरायला सांगितले, याचा अर्थ ही जास्त भरावी लागणारी रक्कम म्हणजेच इंटरेस्ट असतो. आणि टाईम होता इयर म्हणजे 1 इयर. 12 months असंही लिहू शकता तुम्ही. द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक इज इक्वल टू दिस 30,000 दॅट इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट 2,400 अँड द ॲडिशन इज 32,400. म्हणजे सुविद्याला बँकेला एकूण 32,400 रुपीज व्याजासहित द्यावे लागणार आहेत. आता इथे काय केलं, वी ॲडेड द कॅपिटल अँड द इंटरेस्ट अक्युअर्ड ऑन इट टू फाइंड आउट द अमाऊंट दॅट सुविद्या रिटर्न टू द बँक. दस प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. प्रिन्सिपल म्हणजे घेतलेली अमाऊंट आणि इंटरेस्ट म्हणजे त्यावर लागणारं व्याज. आणि पुन्हा प्रिन्सिपल अमाऊंट रिटर्न करताना आपल्याला ती इंटरेस्टसोबत करावी लागते. आणि मग एक नवीन आकडा जो असतो, जी रक्कम रिटर्न करायची असते ॲक्च्युअल अमाऊंट, त्याला आपण म्हणतो की अमाऊंट. त्या रकमेला आपण अमाऊंट म्हणतो. सो द फॉर्म्युला इज अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सी द एक्झाम्पल. नेहा took a loan of 50,000 rupees at 12 PCPA to buy a two-wheeler. What amount will she return to the bank at the end of 1 year? नेहाने बँकेकडून 2-व्हीलर खरेदी करण्यासाठी 50,000 रुपीजचं लोन घेतलेलं आहे 12% इंटरेस्ट रेटने एका वर्षासाठी. बँकेला ती एका वर्षानंतर किती अमाऊंट रिटर्न करेल असा प्रश्न आहे. सो हाऊ टू फाइंड आउट द अमाऊंट. सो फॉर दॅट वी हॅव टू रीड द example carefully. Then
write the things what they had given to us. तर सुरुवातीला आपण काय काय दिलेलं आहे ते सगळं लिहायचं आहे. Solution. What is given to us? Neha took a loan of 50,000 rupees. Therefore, the principal amount is rupees 50,000. आता प्रिन्सिपलसाठी कॅपिटल P लेटर वापरतात. Then rate of interest at 12 PCPA. PCPA is the rate. आता हा रेट आहे 12%. 12%. And the rate is denoted by capital R. And last is time. Time किती आहे? So what amount will she return to the bank at the end of 1 year? So time is 1 year. And time is denoted by capital T. आपल्याला काढायचं आहे की नेहा बँकेला टोटल अमाऊंट किती देईल. आता अमाऊंट म्हणजे काय असतं तर प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची ॲडिशन करून जी टोटल येते ती तुम्हाला रिटर्न करायची असते, त्याला आपण अमाऊंट म्हणतो. अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इंटरेस्ट फाइंड आउट करावा लागतो. तर आपल्याला सुरुवातीला शोधायचं काय आहे इंटरेस्ट. याला आय अक्षर असं वापरतात. इट इज डिनोटेड बाय आय. सो वी हॅव टू फाइंड आउट आय अँड आफ्टर दॅट वी हॅव टू फाइंड आउट अमाऊंट. कारण अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला इंटरेस्ट लागतो, त्याशिवाय आपण अमाऊंट काढू शकत नाही. आणि अमाऊंट इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. सो वी हॅव टू फाइंड आउट 2 थिंग्स. म्हणजे उत्तरात आपल्याला अमाऊंट लिहायची आहे, पण अमाऊंट काढण्यासाठी मला इंटरेस्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता हे कसं सोडवायचं आहे तर यासाठी एक फॉर्म्युला आहे जो मी तुम्हाला आता सांगते. आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. I is equal to P into R into T divided by 100. आता P म्हणजे तुम्हाला मी सांगितलं P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, T. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज इन अबाव फॉर्म्युला. वी गेट P किती आहे 50,000. R आहे 12% आणि T आहे 1 year divided by 100. Now cancel out these 2 zeros from 50,000 and 100. We get 500 into 12 into 1. Do multiplication. 12 5 is 60 and 2 0 on that. Okay, so the interest is 6,000 rupees. आता हा इंटरेस्ट काढून झाला आहे. आता आपल्याला अमाऊंट काढायची आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला यूज करूया. A इज इक्वल टू P प्लस I. व्हॉट इज P? 50,000 प्लस I 6,000. 50,000 plus 6,000 is equal to 56,000. So the amount is 56,000 rupees. Therefore, amount to be returned to the bank is equal to rupees 56,000. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे वर्ड प्रॉब्लेम दिलेलं सॉल्व केलेलं आहे बाय यूजिंग द फॉर्म्युला I is equal to P into R into T upon 100. तर हा फॉर्म्युला आहे, हा खूप महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. नाउ सी वन मोर एक्झाम्पल. संदीप borrowed 1,20,000 rupees from a bank for 4 years at the rate of 8.5 PCPA for his son's education. What is the total amount he returned to the bank at the end of that period? म्हणजे संदीपने 1,20,000 रुपीज
चं लोन घेतलेलं आहे बँकेकडून त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी 4 इयर्स करता 8.5% इंटरेस्ट रेटने. बँकेला तो आफ्टर 4 इयर्स किती अमाऊंट रिटर्न करेल असा क्वेश्चन आहे. आता आपण जे जे काही दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहूया. गिवन प्रिन्सिपल इज 1,20,000 रुपीज. Then T, that is time, 4 years. Rate of interest are 8.5%. You can take it as 8.5%. 8.5 म्हणजे 8.5% असं तुम्ही घेऊ शकता. आपल्याला अमाऊंट काढायची आहे A, त्यासाठी आपल्याला काढावा लागणार आहे I. Again, by using the formula, first of all calculate I is equal to P into T into R upon 100. Substitute the values in this formula. P is 1,20,000, T 4 years and R 8.5% upon 100. Again cancel this 2 with 100. We get 1,200 into 4 into 8.5. Multiply these three numbers. The multiplication is 40,800. So this is the interest is 40,800 rupees. Now calculate amount by using formula P plus I. P is 1,20,000 plus interest. आत्ताच नुसता आपण कॅल्क्युलेट केला 40,800. Do the addition. 0, 0, 8, 0, 6 and 1. So the amount is 1,60,800 rupees. म्हणजे टोटल अमाऊंट बँकेला किती करावी लागणार आहे रिटर्न 1,60,000. 1,20,000 प्रिन्सिपल अमाऊंट होती आणि अमाऊंट रिटर्न करताना 1,60,800 रुपीज संदीपला द्यावे लागणार आहेत. Therefore the total amount returned to the bank is 1,60,800 rupees. तर आज आपण 2 उदाहरणं बघितली. आज आपण नवीन हा फॉर्म्युला शिकलेलो आहोत इंटरेस्टचा आणि अमाऊंटचा. अशाच पद्धतीने प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व करायचं आहे तुमच्या बुकमध्ये. आणि आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.